नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काजू जॅम सँडविच बनवून दाखवणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी काजू घेतलेले आहेत 2 कप, 1 कप साखर घेतलेली आहे, साजूक तूप, अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि जाम। सुरुवातीला मिक्सरचं भांडं घेऊया। याच्यामध्ये हे काजू टाकायचे आहे। या कपाने मोजून घेते मी। 2 कप घ्यायचे आहे आणि याच कपाने आपल्याला साखर सुद्धा मोजून घ्यायची आहे। हे बघा 2 कप काजू घेतलेले आहेत। आता मी याला बारीक करून घेते। हे बघा बारीक करून झालेले आहेत। आता याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडेफार तुकडे जर राहिले असतील तर ते नंतर फिरून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये। हे बघा पूर्णपणे चाळून घेत आहे। हे बघा पूर्ण चाळून झालेलं आहे। एका ताटाला तूप लावूया। याला बाजूला ठेवते। हे बघा याला तूप लावून घेते आणि याला बाजूला ठेवते। कढईमध्ये या कपाने मी 1 वाटी साखर घेत आहे। अर्धा कप पाणी घ्यायचं आहे। ही साखर विरघळून घ्यायची आहे। आपल्याला चाचणी नाही बनवायची आहे, फक्त विरघळून घ्यायची आहे। हे बघा पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले काजू टाकायचे आहे याच्यामध्ये। हे बघा पूर्णपणे टाकून घेते। याला मिक्स करूया। आता कढईला सोडेपर्यंत आपल्याला याला हलवायचं आहे। हे बघा पूर्णपणे हलवत राहायचं आहे। कमी गॅसवरतीच करायचं आहे। हे बघा छान असं कढईला सोडत आहे। आता एका प्लेटमध्ये टाकून बघूया। याला थोडंसं थंड करते। हे बघा याला हलवत राहायचं आहे। हे आपलं थंड झालेलं आहे। छान अशी गोळी बनत आहे। हे आपलं झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि याला ताटामध्ये काढून घेते। याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे। छान असं चोळून चोळून याचे गोळे बनवायचे आहेत आपल्याला। हे बघा छान असं चोळून घेतलेलं आहे। आता याचे 2 बॉल बनवते। याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे। याचा सुद्धा गोळा बनवून घेते। आता या कापडाला तूप लावूया। याला लाटून घेऊया। हे बघा दोन्ही पण बॉल मी लाटून घेतलेले आहेत। आता याला जाम लावूया। सर्व बाजूला जाम लावून घ्यायचा आहे। हे बघा पूर्ण बाजूला जाम लावून घेतलेला आहे। आता ही दुसरी जी पोळी आहे ती याच्यावरती टाकायची आहे। व्यवस्थित सर्व बाजूला लावून घेतलेला आहे आणि याला परत थोडंसं लाटायचं आहे। हे बघा आता काप करूया। पूर्ण काप करून घेऊया। तुम्हाला जितकं मोठं हवं असेल तितके मोठे मोठे काप करू शकता। आता मध्यभागी कट करायचा आहे।
इकडनं सुद्धा कट करूया. आता याला सँडविचचा आकार देण्यासाठी आपण परत याला मधातून कट करूया असं तिरकस. हे बघा छान असा सँडविचचा आकार येत आहे. असंच सर्व बाजूला कट करून घ्यायचं आहे. हे बघा छान असं, हे बघा छान निघत आहेत. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपले काजू जाम सँडविच बनवून तयार झालेले आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.